यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची घोषणा करण्यात आलेली आहे। माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंह राव, चौधरी चरण सिंह आणि एम.एस. स्वामीनाथन यांना भारतरत्न पुरस्काराची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली आहे। भारतीय अर्थव्यवस्थेने 5व्या क्रमांकावर झेप घेतली आहे। मात्र यूपीएच्या काळात अर्थव्यवस्थेचा स्तर उंचावण्यासाठी विशेष काही घडलं नाही असं वक्तव्य केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलं आहे। उत्तराखंडच्या हल्द्वानी येथे झालेल्या हिंसाचारामध्ये 4 जणांचा मृत्यू झालाय, तर 100हून अधिक पोलीस जखमी झाले। बेकायदा अतिक्रमण जमीनदोस्त केल्यानंतर तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। भारतीय रेल्वेच्या 6 मल्टी ट्रॅकिंग प्रकल्पांना मंजुरी देण्यात आलेली आहे। या प्रकल्पासाठी 12,343 कोटींचा खर्च असणार आहे आणि यामुळे रेल्वे ट्रॅकवरील रेल्वे प्रवास एकत्रित करण्यास मदत होईल। हिंडेनबर्गच्या अहवालानंतर अदानी समूहाचे कोसळलेले भांडवली मूल्य पुन्हा पूर्वपदावर येत आहे आणि यातच अदानी समूहाचे प्रमुख गौतम अदानी यांच्या संपत्तीमध्ये तब्बल 2.7 अब्ज डॉलर्सची वाढ झाली आहे। अजित डोवाल यांनी दिल्लीमध्ये ग्रीसचे एनएसए डॉक्टर एथनासियोस एंटोकोस यांची भेट घेतली आहे। दोघांमध्ये भविष्यातील तंत्रज्ञान, संरक्षण, बंदर आणि आंतरराष्ट्रीय कनेक्टिव्हिटी या प्रकल्पांवर चर्चा झाल्याची माहिती। सुपरस्टार रजनीकांत याचा लाल सलाम आज चित्रपटगृहात प्रदर्शित झालेला आहे आणि यावेळी रजनीकांत यांच्या चाहत्यांनी त्यांचे मोठमोठे बॅनर्स लावण्याचं सुद्धा पाहायला मिळालं। तामिळनाडूच्या मदुराई येथील एका गावामध्ये जलीकट्टू खेळ आयोजित करण्यात आला होता आणि यात मोठ्या संख्येने लहानांसह तरुणांनी सुद्धा सहभाग घेतला।